तुम्ही अजूनही शेतात जाण्यासाठी बैलगाडी वापरता की ट्रॅक्टर वापरता? शेतीत पाणी अजूनही हाताने देता की ड्रिप इरिगेशनने? मग एक प्रश्न विचारते. गुंतवणुकीसाठी जुन्या पद्धतीचा वापर का? शेतीत पूर्वी बैलगाडी होती, आता ट्रॅक्टर आहे. आधी पाणी हाताने द्यायचे, आता ड्रिप इरिगेशन आहे. पूर्वी हवामानाचा अंदाज नव्हता, पण आता मोबाईलवर सगळं कळतं. शेती बदलली, साधनं बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण एक गोष्ट अजूनही बदलली नाही. ती म्हणजे शेतकऱ्यांच्या पैशांचे साधन. आजही बहुतेक शेतकरी म्हणतात एफ-डी आहे, एल-आय-सी आहे, पोस्ट ऑफिस आहे, पतपेढी आहे. बस. पण विचार करा, शेतीसाठी आपण नवीन बियाणे वापरतो, खत वापरतो, नवीन तंत्रज्ञान वापरतो. मग पैशांसाठी जुनीच पद्धत का? कारण आता शेतकऱ्यांसाठी एक नवीन आर्थिक साधन लागणार आहे. शेतीसाठी जसं ट्रॅक्टर आहे, तसं पैशांसाठी म्युच्युअल फंड आहे. शेतीत मेहनत करून पैसे कमवायचे आणि म्युच्युअल फंडमध्ये ते कामाला लावायचे. भारतामध्ये 0.2% शेतकरी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि बाकीचे लोक घाबरतात. का? तर म्युच्युअल फंड समजत नाही. काय होईल? म्हणूनच तुम्हालाही म्युच्युअल फंड सोप्या शब्दात समजून घ्यायचा असेल, तर आजच आम्हाला फॉलो करा.